नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. धुळे तालुक्यातील वन विभागाचा पट्टा तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. वन विभागाच्या लगत असलेले काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत या ठिकाणी डाळिंबच्या बागेचे शेतकरी आहे. त्यांचं नुकसान काय झालं आपण जाणून घेऊया. गट क्रमांक काय आहे आणि इथं तर काय सांगणार, आपलं नाव काय आहे आणि या शेतीचा गट क्रमांक काय? माझं नाव जितेंद्र दिगंबर मोहिते आहे. हा शेतीचा गट क्रमांक आहे 191 आणि 192 खाली आहे. काय सांगणार तुम्ही या ठिकाणी जे तुमच्या फळबागाचं जे नुकसान होते ते कोणी केलंय? ते रानडुकरांनी केलेलं आहे. कारण माझा बाग काढणीवर आलेला आहे. 8 दिवसापासून सतत रानडुकरांनी रात्रीपासून एवढे थैमान घातलेलं आहे. तर आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत इथं थांबतो. तेवढ्यात बिबटे खडे त्यांचा. नाव काय आपलं? जितेंद्र दिगंबर मोहिते. तुम्ही बघू शकता जितेंद्र दिगंबर मोहिते या लगत असलेल्या काही जे वन विभागाचे शेती आहेत. आपण पुन्हा 2-4 ठिकाणी असे सर्वे करूया. त्या ठिकाणी नेमकं काय काय घटना झाली आपण हे जाणून घ्या. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं का हे देखील आपण पुढच्या जो शेतकरी सांगणार. कुठला गट तुमचा आहे आणि किती तुमचं नुकसान झालंय? आमचा गट क्रमांक 191. इथं खूप नुकसान झाले आमची. तरी 1-1.5 थैल्यांचं नुकसान झालंय आमचं. रात्रीच्या वेळेस इतके जनावर येतात, बिबट्या येतो, डुकरं येतात. रानडुकरांनी इतकं नुकसान केले आमच्या इकडं. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही या संदर्भात तलाठी वगैरे यांना पत्र व्यवहार केला का, सांगितलं का? हो, वन विभागाला सांगितलं आम्ही. ते म्हणे बाकीच्यांचा पंचनामा केला म्हणे, तुमचा पण आम्ही करू म्हणे एखाद वेळेस म्हणे. असं. नाव काय आपलं? माझं नाव अनिकेत दिनेश वाघ. अनिकेत दिनेश वाघ यांच्या शेतीचं देखील या ठिकाणी नुकसान झालंय असं यांचं म्हणणं आहे. आपण आणखी काही ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये वन जीव देखील या ठिकाणी येतात. दादा काय सांगणार, काय झालंय तुमच्या या ठिकाणी? आमचे पहिले 2 गोरे खाल्ले बिबट्याने. आता डुकरांचं प्रमाण मोठं आहे. डुकरांच्या प्रमाणामुळे आमचं शेताचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. काय गट क्रमांक आहे तुमचा? गरमांत 183 गट नंबर आहे. इथं वन विभाग वाले लक्ष देत नाही. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे. शेतकऱ्यांनी मग सोडला, पर्याय काय करावं? आत्महत्याची पाहिजे. किती शेती आहे तुमची? शेती 5 एकर आहे आमची. तुम्ही या संदर्भात काही तक्रार वगैरे केली का? तक्रार जर गोऱ्यांची केलेली आहे. आता या दुकानचं प्रमाण तेव्हा नव्हतं. आता टाकलं, मक्का टाकला तेव्हापासून दुकानचं फार प्रमाण जास्त आहे. तुम्ही बघू शकता मक्का टाकल्यानंतर ही जी शेती आहे या ठिकाणी देखील त्यांनी मक्का पेरणी केली आहे आणि ह्या ठिकाणी देखील नुकसान झालंय असं ते म्हणा. या शेजारी अजून एक शेतकरी आहे. त्या शेतकरीच्या बांधावर देखील जाऊन आपण ते आपल्या सोबत आहे. युवा शेतकरी आहेत. जरा काय सांगणार, मागील काळामध्ये ज्यावेळेस तुमचं नुकसान झालं होतं त्यावेळेस तुम्हाला काही पंचनामे वगैरे झाले होते का? सर, मागे पंचनामे बी झाले होते पण त्याची काय अजून भरपाई वगैरे काही भेटलं नाही. काय लागवड केली होती? मक्काच केला होता. मागे मक्का केले होते. उन्हाळी कांदा होता आमचा, पण त्या मक्क्यांची बी काही भरपाई वगैरे काही भेटली नाही. मागे खूप उन्हाळा होता आणि आमच्या विहिरीला म्हणजे पाऊस वगैरे आपलं पाणी वगैरे नव्हतं. आता पाऊस पडला मग आम्ही मक्का पेरणी केल्यामुळे पण आता डुकरांनी सगळं थैमान घातलेलं आहे. नाही, वन विभागाचं किती लांब आहे? इथून किती लांब? वन विभाग इथून 400-500 फूट आहे. ते बघा, ते तुम्ही बघू शकता. ते बघा, इथून दिसतंय हिरवं जंगल दिसतंय, लांब आहे. पण ते काय झालंय नेमकं इथं? तुमचं नुकसान किती झालंय? इथे नुकसान आमची 2-2.5 एकर जमीन आहे. पण 2-2.5 एकरामध्ये आम्ही 4 एक मक्काच्या पिशव्या टाकल्या होत्या, पण सगळं त्यांनी चिरडून टाकलं सगळं. असं. कुठला गट क्रमांक? नाव काय? माझं नाव आहे कुंदन अशोक वाघ, पण माझी जमीन आई वडिलांच्या नावावर आहे. अशोक आत्माराम वाघ 184-1 आणि मंगलबाई अशोक वाघ 184-2. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे रानडुक्कर आहेत त्यांनी हे कोरून काढलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्याचं देखील नुकसान या ठिकाणी झाले. आणि आपण आज सांध्यापासून बांध्यापर्यंत फिरले, पण शेतकरीचं नेमकं काय नुकसान झालंय या संदर्भामध्ये आपण उबंड गावामध्ये आलो होतो. दादा काय सांगणार, आपण या ठिकाणी उबंड गावामध्ये आलो तुमचे काय तुमची मागणी काय राहणार आहे? आमची मागणी काही, आमच्या शेतकऱ्यांचं फार नुकसान मोठं झालेलं आहे. डुकरांनी मक्कांचं फार नुकसान केलं, डाळिंबचं नुकसान केलं. ते आम्हाला शासनाने मार्फत त्यांनी अनुदान द्यावा. तुम्ही बघू शकता अनुदान द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. सर काय सांगणार, ह्या ठिकाणी जर एखादी प्राण्यांचे हे झालं तर तुम्ही काय सांगतात, काय घटना असेल, कशी होती? सर, जर प्राण्यांचं काही जर झालं तर त्याला म्हणजे आपल्या शेतात जर झालं तर वन विभागवाले आपल्याला जबाबदार ठरवतील. पण त्यांचे वन्य प्राणी जर आपल्या शेतात येऊन जर नुकसान करून गेले तर त्याला जबाबदार फक्त वन विभाग राहील ना. तुमची काय मागणी आहे?
आमची मागणी एकच आहे, आम्हाला आमची नुकसान भरपाई द्यावी. तार कंपाऊंडचा काय विषय आहे? तार कंपाऊंडचा आमच्या गावात आहे ना एक लिस्ट तयार केली होती त्या पिरियडला, म्हणजे आता भरपूर दिवस झाले तार कंपाऊंड साठी, पण तो तार कंपाऊंड अजूनही येत नाही वन विभागाचा. वन विभागाने अजून देखील तार कंपाऊंड केलं नाही असं देखील या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता काय सांगणार, का केलं नाही? त्यामुळे सगळ्या लोकांचा त्यांनी फॉर्म भरून घेतलेला आहे, पण ते फॉर्म भरल्यावर ते काही अजून काही निर्णय लागलेला नाही त्याचा. दादा कुठली शेती आहे तुमची? तुमचंही नुकसान झालंय का? नाही. हा हा कुठे झालंय? इथं आहे ना. खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बघा, तुम्ही बघू शकता. एखादी झाड तोडलं तर वन विभागवाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, एखादी प्राण्याचा जीव गेला तर तेही गुन्हे दाखल करतात, पण शेतकऱ्याचं नुकसान झालं तर याच्यावर कोण गुन्हे दाखल करणार असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आज उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हता, उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांची हालत अत्यंत वाईट होती. एक पिशवीची किंमत 900-2000च्या पुढे लागतो. लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येतो, परंतु वन विभागाने कुठल्याच प्रकारची या ठिकाणी धुळे तालुक्यातील जे वन विभाग पट्टा येतो त्यांनी कुठलाच या ठिकाणी जी जाळी ती लावली नाही. त्यामुळे वन्य प्राणी यांच्या शेतामध्ये येतात आणि या ठिकाणचं जे पीक आहे ते नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये करतात. यांची अशी मागणी आहे का लवकरात लवकर त्या ठिकाणी जाळी लावण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि जर यांची आत्महत्या झाली तर याला सर्वस्व जबाबदार वन विभाग राहील असं देखील यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, 24 तास चॅनल. जय हिंद, जय